अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मित्र आदरणीय रावसाहेब कसबे सर, तसेच या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, आमच्या या मॅडम शिवाजीराव कदम, पुन्हा नंतर निर्मय मॅडम, सर्वच आमचे बर्वे सर आणि सर्वच प्रतिष्ठित स्टेजवरची माणसं, माझ्या या ठिकाणी माझी मुलगी, मुलगा आणि जावई आलेले आहेत आणि सर्वच राजा दीक्षितजी उपस्थित, सर्वच माझे चाहते वर्ग, आज उपस्थित असलेल्या भावांनो आणि बहिणींनो, खरं तर मी आज कधी नाही की एवढा भारावून गेलो की माझ्यासारख्या एका अत्यंत ज्यांना सर्व स्तरातून नाबाद केलेला आहे, ज्यांना गावगाड्यात प्रवेश नाही, माणसात प्रवेश नाही, अशा एका व्यक्तीचा साहित्याच्या माध्यमातून खरं तर गावगाड्याने आम्हाला बंदिस्त केलं, पण साहित्याच्या या घरामध्ये किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दालनामध्ये माझ्यासारख्याला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत आहात, हे खरं तर एक माझी, मला वाटतं, मोठी क्रांती मराठी साहित्याची आहे. कारण हा विचार मराठी सारस्वतामध्ये होतो की कुठलाही भेदभाव नाही, निखळ साहित्य आणि नवनिर्मिती काय असते आणि त्याचे प्रश्न काय असतात. खरं तर मी भारावून गेलो. माझ्या मराठवाड्यातलेच मिलिंद जोशी आहेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पुस्तक वाचलेलं आहे. आताही देशभर वेगवेगळ्या भाषेत माझी पुस्तक आहेत. मल्याळममध्ये मला लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड मल्याळी लोकांनी दिला आणि असे अनेक अवॉर्डही मिळाले. खरं तर डुकरं आणि कुत्रे सांभाळणारी माणसं, गाढवं सांभाळणारी माणसं साहित्यात येण्याचं सर्वात मोठं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची क्रांती आहे असं मी समजतो. नाहीतर आम्ही शेकडो वर्ष या सर्व परिस्थितीमध्ये अडकलेले लोक होतो. आता ह्याचा दोष कोणाचा आम्ही मानत नाही, परंतु निखळ काम करणारा आणि चांगलं साहित्य निर्मिती करणाऱ्याचा निश्चितच समाज कौतुक करतं. मला वाटतं महाराष्ट्र साहित्य परिषद मला नवीन नाही, मी आता अनेक उपभोग या ठिकाणी घेतलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून आणि म्हणून मी साहित्य परिषदेला 120 वर्ष होत आहेत. मी याची सर्वांना आज शुभकामना देतो की असं एक झाड की ज्याला 120 वर्ष आणि एवढ्या फांद्या फुटलेल्या आहेत आणि मिलिंद जोशी सारखं एक फांदी नव्यानं उगवलेली आहे, जो भटक्या विमुक्ताच्या उचल्याचा विचार करतात सर्व साहित्य परिषद, हे फार मोलाचं आहे. काय या प्रसंगी मी एकच सांगतो की आमचं जीवन इतकं भयावह आहे भटक्या विमुक्तांच्या या लोकांचं, आजही लोकांसमोर येत नाही. माझ्या नंतर मला वाटतं 100 तरी पुस्तकं आली असतील भटक्या विमुक्तांची, वेगवेगळी आत्मचरित्र आहेत, कथा कादंबरी आहेत. आणि म्हणून हा प्रश्न लोकांपर्यंत गेला, परंतु लक्ष्मण गायकवाड सर्वांमध्ये पोहोचला किंवा त्याचं जरा बरं झालं, चांगलं झालं, पण समाजाची स्थिती जी होती ती अजूनही तशीच आहे, फार सुधारलेली नाहीये. मला वाटलं की राजकारणात कधी काही विचार होईल. मी एवढंच सांगतो की इथं कदम बसले, पतंगराव कदम माझे मित्र होते. एक प्रसंग मुद्दाम या निमित्तानं सांगतो की सुशील कुमार शिंदे आणि पतंगराव कदमने लातूरला PM नरसिंहराव पंतप्रधान आले होते, तेव्हा मला भेटण्यासाठी घेऊन गेले की ते म्हणाले, अरे तुमच्या भटक्या विमुक्तांचे लय प्रश्न गंभीर आहेत, चला जरा पंतप्रधानाला भेटू. आणि तिथे गेलो आणि त्यांना खूप सांगितलं की आम्ही संविधानाच्या बाहेर आहोत, आम्हाला किमान संविधानामध्ये घ्या. आणि ह्याची माहिती दिल्यानंतर सुद्धा आज तागायत
राजकर्त्यामध्ये कसलाही बदलाव झाला नाही याची मला साहित्यिक म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून शोकांतिका वाटते. कारण तुम्हाला ज्या गोष्टी माहिती नाही ते आज मुद्दाम मी थोडक्यात सांगेन की आम्ही लोक स्वातंत्र्याच्या 5 वर्ष 16 दिवसांनी स्वातंत्र्य आम्हाला देण्यात आलं. त्यामुळं आम्ही संविधानातच येत नाही. आम्हाला नव्या पैशाचं बजेट देशामध्ये तर नाही, महाराष्ट्रामध्ये नाही. एक लक्षात ठेवा, गेल्या स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यापासून भटक्या विमुक्तांच्या या नंदीबैलवाले मॅडम सांगत होत्या, हसवलवाले, मदारी, साप गारुडी या लोकांसाठी 1000चं बजेट महाराष्ट्र सरकारमध्ये होत नाही. ही जबाबदारी मी तुम्हाला सांगतो. 1000चं कसा विकास होणार? एक तर आम्हाला स्वातंत्र्याच्या 1950 साली बाबासाहेबांनी संविधान आणलं. त्यावेळेस आम्ही कैदी होतो या देशामध्ये. कारण 1871 साली आम्हाला एक कायदा बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये आला की आईच्या पोटातून मूल जन्मले की चोर गुन्हेगार म्हणून जन्माला येतात. अशा 200 जातीला लिस्टेड या भारतात केलं आणि 200 जातीवर असा बंधन आणलं की 8 दिवसापेक्षा हे लोक कुठल्याही गावामध्ये स्थायिक राहता कामा नये, संपत्ती संच करता कामा नये, एका ठिकाणी रात्रभर झोपता कामा नये, अशा प्रकारची बंधनं होती. आणि 1913 साली आम्हाला भारतामध्ये 52 सेटलमेंट करण्यात आले आणि 1913 साली 52 सेटलमेंट मध्ये करोडो लोक, बाबासाहेबांनी त्या काळात आमची लोकसंख्या 1936च्या जनगणनेप्रमाणे भारतामध्ये 3 कोटी लोक आहेत. 3 कोटी लोकांना बाय बर्थ क्रिमिनल ठरवण्यात आलं आणि इंग्रजांनी पण त्याच्यासाठी बजेट केलं 1913 साली. ती स्वातंत्र्याच्या नंतर शेवटी प्रश्न आला, कारण संविधानाच्या वेळेस तर आम्ही कैदी होतो, त्यामुळे बाबासाहेबांना त्याचा विचार एवढ्यासाठी करता कैद्याला कोण विचारतं. आणि म्हणून आम्हाला जेव्हा संसदमध्ये हा प्रश्न आला, संसदमध्ये कधी जर तुम्ही अभ्यास केला तर पंडित जवाहरलाल नेहरूचं म्हणणं होतं की ते म्हणाले की तुम्ही स्वातंत्र्याचे लढे लढणारे लोक आहात म्हणून तुम्ही गुन्हेगार झाला. आणि ही गोष्ट खरी आहे. बिरसा मुंडा असो, तंट्या भील असो, आता मी उमाजी नाईकावर कादंबरी श्री विद्याला दिली आहे ती काढत आहे, तर उमाजी नाईक असो, तंट्या भील असो, अशा अनेक लोकांनी बलिदान केलं. पारधी समाजाचा शमशेरसिंग भोसले झाबुआमध्ये 1200 सैनिक घेऊन इंग्रजावर तुटून पडला होता. आज त्या समाजाचे पारधी माणसं आज हे गावगाड्यामध्ये एका ठिकाणी राहू शकत नाहीत. ही शोकांतिका महाराष्ट्राची आहे. बरं काय करावं? मला अपेक्षा होती की किमान आता तरी विचार होईल. पण महाराष्ट्रावर माझा राग एवढ्यासाठी आहे की इथला एक प्रस्थापित वर्ग एवढा प्रचंड राज शिष्टाचारामध्ये प्रस्थापित झालेला आहे, तो इतराला न्यायच देऊ इच्छित नाही. आपल्या घराण्यापुढे, आपल्या नात्या गोत्याच्या पलीकडे ही वर्ग जातच नाही राजकारणामध्ये. आज मला सांगा, महाराष्ट्र पुरोगामी आहे, शाहू फुल्यांचं नाव प्रत्येक जण घेतं, पण आज इथे डवरी गोसाई, मदारी, वडर, कैकाडी, रामोशी हे सर्व कलाकार आहेत, गावगाड्याला पुरवणारे लोक आहेत. माझ्या पुस्तकामध्ये मी तर लिहिलं, मोगलांच्या विरोधात पहिला संघर्ष आम्ही डुकरं सांभाळून गावातली रचना राखण्याचं आणि हिंदू संस्कृती जी तुम्ही म्हणतात सिंधू संस्कृतीला वाचवण्याचं काम आम्ही लोकांनी केलंय. आम्ही गाढवा आणि डुकरं उगे सांभाळत नाही. आता माझं नवीन पुस्तक येत आहे की डुकराच्या माध्यमातून गावाच्या गाव आम्ही सांभाळायचे. मोगलाचे सैनिक आलं की गावाच्या बाहेर डुकरं पिटाळून लावायचे आणि हे काफीर लोक आहेत म्हणून सैनिक पळून जायचे. एक डुकर भाजलं की त्यांच्या नाकामध्ये दर्प गेला की हजारो सैनिक पळून जायचे. ही आम्ही काम करणाऱ्या लोकांना या देशामध्ये आजबी बहिष्कृत केलेला आहे. मी देशभर फिरतो आणि जबाबदारीने सांगतो की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणापासून ते आज तागायत आम्ही खेट्या घातल्या. आयुष्य गेलं माझं. एक भटक्या विमुक्ताचा आमदार दाखवा. का आमदार होत नाही? का खासदार होत नाही? वडराचा एक आमदार होत नाही, कैकाड्याचा होत नाही, बेलदाराचा होत नाही, रामुशाचा होत नाही, डवरी गोसायचा होत नाही, बसवंजग्याचा होत नाही. कारण काय झालं? महाराष्ट्राने जाणीवपूर्वक आम्हाला विमुक्त भटक्या जाती जमाती हे नाव दिलं आणि जाती जमातीपासून विभाजन करून ठेवलं.
कारण त्याच्या जाती जमातीच्या ह्यांना सवलती मिळाल्या आणि हे लोक जर प्रस्थापित झाले तर हे आमदारकी खासदारकीला उभा राहतील, ह्यांना पण जागा द्यावे लागतील. एवढ्यासाठी आपल्या जातीच्या जागा कमी होतील अशा काही इथल्या प्रस्थापित राजकारण्याला वाटलं आणि त्यांनी मुद्दाम आम्हाला संविधानाच्या बाहेर ठेवलं. आज जबाबदारीनं सांगतो, एवढ्या वर्षापासून मी लोकांमध्ये काम करतो, मी अनेक लोकांना भेटलं, अरे आमच्यासाठी बजेट तरी करा, 1000 रुपयाचं बजेट. शेवटी मी बोंबाबोंब मोर्चा काढला होता स्वातंत्र्याच्या दिवशी मुंबईला, तुम्हाला लोकांना कोणाला माहिती असेल तर. मी हजारो लोक घेऊन मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिवशी बोंब मारलो. हे स्वातंत्र्य कुठं आहे श्री बोंब म्हणायचं, बोंब लायचं. आज खायला भाकर नाही म्हणायचं, बोंब लायचं. तेव्हा त्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होते मला आठवतं, आणि मुंडे आले आणि ते म्हणाले लक्ष्मण गायकवाड उगं बोंबलू नका, बोंबल्या मोर्चा आता थांबवा, आम्ही तुम्हाला मंत्रालय देतो. आणि मंत्रालय झालं, डिक्लेअर झालं मंत्रालय. जगातलं एकमेव मंत्रालय असं होतं, बोर्ड होता मंत्रालय, जगातलं एकमेव मंत्रालय असं होतं की त्याला 1 रुपयाचं सुद्धा बजेट शेवटपर्यंत केलं. दुसरीकडून बजेट घ्यायचं आणि त्यांच्या पगारी व्हायच्या. कुठं चाललाय महाराष्ट्र? पतंगराव साहेब, तुम्ही तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा की आम्हाला बी शिक्षण द्या म्हणावं, आम्हालाही कधी कुठं नोकऱ्या मिळू द्या. मसन वाट्यातला मसन जुगी आज सुद्धा ती वाजवत घंगाळ वाजवत गावामध्ये फिरतं. आणि दोस्त हो, मला या गोष्टीचं वाईट वाटतं, मी अडाणी असतो तर बरं झालं असतं, पण शान झाल्यामुळं आज बी लोक ती वाजवत फिरतात आणि नवस बोलतात त्या मसनवाट्यामध्ये की एखाद्या पाटलाचा देशमुखाचा सोन्याचा दात असलेला म्हातारा मरू दे आणि त्याला मसनवाट्यात आणू दे, किमान त्याचा दात तरी आम्हाला मिळेल आणि त्याच्यावर जगता येईल. काय महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र. मला लाज वाटते पुरोगामी महाराष्ट्र म्हणायला, कारण या महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणलं, संविधानाच्या बाहेर ठेवलं. जे लोक स्वातंत्र्यासाठी लढे दिले, वडरांनी दगडापासून खलबते तयार केले, उकळ केले, जाते केले, सर्व गावाला सांभाळलं. आज तुम्ही त्यांना वाळीत टाकलं. कैकाडी शेतामध्ये शेतकऱ्याला पुरवलं, त्याला न्याय नाही दिला. आम्ही साहित्य लिहितो म्हणजे कशासाठी लिहितो? करमणुकीसाठी नाही. त्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्या समाजाचं दुःख तुमच्यापर्यंत आलं पाहिजे. आम्ही नाहिरे जरी माणसं असलो तर अहिरे माणसाकडं कधीतरी ही घराणं मांडण्याची संधी येते. अनेक लोकांना भेटलो, अनेक माझे मित्र राजकारणात आहेत, पण असं महाराष्ट्राने काय केलं की भटक्या विमुक्तांच्या लोकांना आजही जातीचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी 10 चक्रा मारावे लागतात. गावगाड्यामध्ये आता एवढी पंतप्रधानाची चांगली योजना आहे, पण घरकुल मिळवण्यासाठी त्यांना जागा नसते. आता देवेंद्र फडणवीसनी काहीतरी जाहीर केलं, ज्याला जागा नाही त्याला आम्ही जागा पण देऊ. परंतु एवढे वर्ष लागावे स्वातंत्र्याच्या नंतर एका मोठ्या वर्गाला नाही म्हटलं तरी माझ्या माहितीप्रमाणे 3.5 ते 4 करोड भटक्या विमुक्तांची मूळवासी आहेत, मूळची. या लोकांना आपण परिघाच्या बाहेर ठेवलं आणि म्हणून परिघा बाहेरची माणसं म्हणून मी पुस्तक लिहिलं की कधीतरी तुम्ही त्याला परिघाच्या आत घ्या. आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद वाटतो की आता का असना समाजाने विचार करावा. केवळ एक लक्ष्मण गायकवाड एखाद्या कुठल्या उचल्या भटक्या वडार पात्रोड समाजात जन्मला असेल, पण असे असंख्य भटक्या विमुक्तांचे लोक देशभर आहेत. बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये बाय बर्थ क्रिमिनलचा लॉ अजून सुद्धा चालू आहे. कसबे सर, तुमच्या नाशिक मध्ये पोलीस अकादमी मध्ये माझा एक नातेवाईक सोलापूरचा होता, त्या सेटलमेंट मधला, आणि तो नेमका PSI झाला MPSC ची परीक्षा देऊन. तर त्याला अभ्यासाला त्या ट्रेनिंगच्या वेळेस त्याच्या आजोबाचा फोटो लावला होता. यल्लापा उचल्या हा प्रसिद्ध डाकू कसा होता, आणि त्याला अभ्यासाला होतो. आणि त्यानं म्हणाला, अरे हे माझ्या आज्याचा फोटो माझ्या घरी नाही आणि इथं शिक्षणासाठी फोटो, मला कमाल आहे म्हणला. आणि तुम्हाला सांगतो त्याच्या ट्रेनिंग त्याला देत होती की ही लोक डोळे कसे असतात, घारे कसे असतात, डुबके कसे असतात, कसे हरणासारख्या उड्या मारत पडतात, ह्याची शिक्षण ट्रेनिंग आज सुद्धा दिली जाते. दिल्लीमध्ये सेटलमेंट आहे, ठक्कर बाप्पा तिथे काम करत होते.
ठक्कर बापाचा आज बी तिथं ऑफिस आहे. त्या दिल्लीमध्ये मी 1998 मध्ये विमुक्त दिन साजरा केला स्वातंत्र्याचा. त्याला विटी सिंग आली होती, मायावती आमची हे लेखिका बंगालची महाश्वेता देवी, रोमिला थापर, पुन्हा नंतर कमलेश्वर, राजेंद्र यादव अशी लोक आली होती. या लोकांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि म्हणून मी तिथं काही काम करू शकलो. तिथल्या कमिशनरला भेटायला एवढ्यासाठी गेलो होतो आम्ही लोक महाश्वेता देवीला घेऊन, की त्या दिवशी 15 ऑगस्ट आहे म्हणून तिथल्या कंजार, भाट, पारधी या लोकांना अटक करून पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं होतं. आम्ही म्हणलं कशासाठी ठेवलं? 98ची घटना. ते म्हणले ही सेटलमेंट मधले लोक आहेत आणि यांच्यापासून देशाला धोका असतो म्हणून एक इंग्रजाच्या काळापासून त्यांना अटक करायची ती व्यवस्था आहे. आणि मग ती तेव्हा तिथं सोडवलं आणि त्यांना सांगितलं अरे देश स्वातंत्र्य झालाय, आता तरी आम्हाला नीट सांभाळा. एवढा इथं माझा जावाई बसलाय कर्नाटक मध्ये, तिथे ती घंटी चोर आहे, आम्ही इकडे उचले आहोत. ते त्याचा जातच घंटी चोर आहे आणि तिथं घंटी चोर म्हणलं तर तिकडे एसटी मध्ये येतात आणि महाराष्ट्रात आम्ही आता ओबीसी मध्ये टाकलं. म्हणजे ह्याचा अभ्यास जर सामाजिक होणार नसेल, आता तर मी एवढ्यासाठी आपलं मिलिंद जोशी सारखी जी आता नवीन तरुण पोरं पुढे येत आहेत त्यांच्याकडनं मोठी अपेक्षा आहे. पुण्यामध्ये काही आम्ही एका वर्गाला कायमचं नाव ठेवत आहोत की हे असे आहेत, त्यांनी तसं केलं, दादाला आमच्या. आता हे बंद झालं पाहिजे. पूर्वी आम्ही काम करत असताना जातीला सर्वाला सोबत घेऊन आम्ही काम करत होतो. आता जातीच्या संघटना एवढ्या वाढायला लागलेल्या आहेत आणि प्रत्येकाला महामंडळ मिळू लागले आणि बजेट काय तरी एक पैसा नाही. काय लावलंय काय? शासन काय चालवतात, राज्य काय चालवतात? माझ्या सरकारला आश्चर्य वाटतं की पूर्वी कसे काय असताना माणसं अभ्यास करत होती, वाचत होती आणि त्याच्यातून काहीतरी लोकांना करावं, मदत करावी ही भावना होती. पण आता आम्ही आणखीन उलट्या दिशेने चाललो. आता जाती पाती वाढवत आहोत. बरं झालं की साहित्य परिषदेसारख्या लोकांनी जातीपातीच्या बाहेर जाऊन माझ्यासारख्या माणसाचा सन्मान तुम्ही करत आहात. ही एक नव्या युगाची नांदी आहे असं की ज्याच्याकडे काहीच नाही, ज्याला वारसा नाही, अशाला तुम्ही जवळ करत आहात. यात मला नक्की खात्री आहे की समाज आज ना उद्या बदलेल आणि या ह्याच्यामध्ये काही नवं निर्माण होईल. म्हणून जाती पाती धर्म हे कालबाह्य झालेले आहेत. पूर्वीचा काही विचारही कालबाह्य झालेला आहे. आपण या सर्व ज्या गोष्टी मानवांच्या एकतेच्या उपयोगी नाही अशांना सर्व मुठमाती दिली पाहिजे आणि नवी मानवीय मूल्यांची जोपासना करण्याचं काम येणाऱ्या काळात झालं पाहिजे. तर त्या साहित्याला महत्व आहे. नाहीतर साहित्य म्हणजे सर्वांच्या हिताची जोपासना करणारं साहित्य असे मी साहित्य मानतो. केवळ करमणुकीसाठी नाही तर सामाजिक बदलाची आज या समाजाला गरज आहे. स्त्री पुरुषामध्ये भेदभाव अजूनही मिटलेला नाही, त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? खरं तर विद्या बाळ या खूप माझ्या चांगल्या मैत्रिणी होत्या आणि मिळून साऱ्या जणी सरकार तेव्हापासून काम करतात. तर एका चांगल्या उच्चभ्रू लोकांमधली एक मुलगी अक्षरशः हुंड्यासाठी मारली जाते हे आजच्या काळामध्ये पाहायला मिळतं. याच्यासारखं दुर्दैव काय आहे? मग आमचे त्रास तर आणखीन दूर आहे. जे पैसेवाले धनवान आहेत, ज्यांना प्रतिष्ठा आहे, अशा समाजामध्ये सुद्धा जर स्त्रियांचा छळ होत असेल तर आमचा तर छळ होणं साहजिकच आहे. अजूनही आम्ही विधवा म्हणून विश्लेषण लावतो, पण बायको मिली तर नवरा कधी विधवा होत नाही, पण स्त्री विधवा होते आणि तिला प्रत्येक ठिकाणी अपमान सहन करावा लागतो. यावर साधा कायदा होत नाही की कुठलीही स्त्री असो विधवा म्हणून तिला एका लग्नामध्ये मंडपात न येऊ देणं, तिला सार्वजनिक ठिकाणी न येऊ देणं, तिला कुंकू न लावण्याची जबरदस्ती करणं, घराच्या बाहेर ठेवणं. मधु काका कुलकर्णी म्हणून आमचे मित्र होते प्रकाशक स्त्री विद्याचे, त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलंय. त्याच्यामध्ये त्यांनी त्या काळातल्या घटना लिहिल्यात की आमच्याकडं एखादा पुरुष मेल्यानंतर ब्राह्मणामधली स्त्री एका काळ कुटुंबीमध्ये कशी ठेवायची त्याच्यासाठी स्पेशल जागा असायचं, तिला जेवण सुद्धा अशा पद्धतीने. ती प्रथा जरी मोडली असली
तर नव्यानं अजूनही या गोष्टी घडत आहेत, हे माझ्यासारख्या एका लेखकाला साहित्यिक म्हणून दुःख वाटतं. समाजाने बदलला पाहिजे. बुद्धाचा एवढा पंचशिलाचा विचार बुद्धाने आम्हाला दिलेला आहे. बुद्ध हा कुठला जाती धर्म भेदभाव न मानणारा, भारतातला सर्वात चांगला मानवीय मूल्याचा विचार करणारा जर कोण असेल तर बुद्ध होता. आणि त्या बुद्धाची आज मला वाटतं या देशाला गरज आहे. आणि त्याच्या विचारापासूनच आज आम्ही पुढे जाऊ असं मला वाटतं. मित्रहो, या प्रसंगी मी अधिक काही न बोलता एवढंच सांगेन की आता भेदभाव धर्म पंथ हे आता मरणा लागून जाऊ द्या. आपण नवं काही निर्मिती करूया की जग कुठं चाललंय. माझ्यासारख्याला वाईट या गोष्टीचं वाटतं. शेतकरीचे सर्व पोरं विधानसभेमध्ये आणि राज्यामध्ये मंत्री आहेत. आणि मी चायनामध्ये गेलो होतो. चायनामध्ये एक आत्महत्या शेतकरी करत नाही. आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं चायनाला. आज स्वातंत्र्याच्या पूर्वी जेवढ्या आत्महत्या होत नव्हत्या त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या आपल्या इथे शेतकऱ्याच्या होतात. आणि बाप शेतामध्ये फाशी घेतो, पोरग राजावर बसलेला आहे. याच्यासारखी शोकांतिका काही असू शकत. आणि म्हणून मला वाटतं की आता आपण नव्यानं बदलायला शिकलं पाहिजे. शोषणाचे प्रकार जे आता वाढत चाललेले आहेत ती कमी करण्याचं काम आपल्या समाजामधूनच झालं पाहिजे. मित्रहो, मी अधिक काही वेळ न घेता माझा हा सन्मान, मला वाटतं की माझ्या सर्व भटक्या विमुक्तांच्या स्वाभिमानाचा हा तुम्ही सन्मान केला. त्यांना काही पुढे नेण्याच्या दृष्टीने तुम्ही केलेला विचार हा मला कायमच्या माझ्या मनामध्ये आनंद देत राहील. ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है, ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त लेकिन थी कि बुनियाद हिलनी चाहिए. दोस्तों, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं. मेरी कोशिश है कि तुम्हारी सूरत बदलनी चाहिए. मेरी कोशिश है कि तुम्हारी सूरत. धन्यवाद.